सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात दाखल झाले। मालवणमधील तारकर्ली, देवबाग आणि तोंडवळी येथे पर्यटकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते। समुद्रातील साहसी खेळांचा आनंद हे पर्यटक लुटताना पाहायला मिळतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर गर्दी झालेली आहे। आपण पाहत आहे कशा पद्धतीने इथल्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आलेले आहेत आणि जर बघितलं तर मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेत आहेत। आणि एकूणच जर बघितलं तर यावर्षी गोव्यापेक्षा अनेक पर्यटकांनी आहे ती पसंती दिलेली आहे। आपल्यासोबत इथे काही पर्यटक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, तुम्ही कुठून आला आणि कशा पद्धतीने त्या पर्यटनाचा आस्वाद घेतलाय? आम्ही सातारवरून आलेलो आहे। खूप इकडे म्हणजे आनंद आहे, एन्जॉय चालू आहे आमचा। आम्ही गुडाळून आले, राधानगरी भाग आमचा। इथं ॲक्टिव्हिटीसाठी आलेलो होतो, एकदम छान वाटलं। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। तर कोकणातील किनारपट्ट्यांवर ही मोठी गर्दी जी आहे ती आपण पाहतोय। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याची ही दृश्य आहेत। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला देखील पर्यटकांनी विशेष पसंती दिली आहे आणि येथील किनारपट्टी देखील पर्यटकांमुळे गजबजलेली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत, सरत्या वर्षाला निरोप देत आहेत। यामुळे कोकणामधले सर्वच किनारे आहेत हे पर्यटकांनी अशा पद्धतीने हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत। गणपतीपुळ्यामधली ही दृश्य आहेत, ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं हा निसर्ग सौंदर्याचा भाग आहे। स्वच्छ किनारा म्हणून गणपतीपुळे किनाऱ्याची ओळख आहे आणि यामुळेच कोकणामध्ये या किनाऱ्यावरती पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत असतात। सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी एन्जॉय करतायत। या ठिकाणची हॉटेल्स आहेत ही सगळी फुल झालेली आहेत, बुकिंग सगळी फुल झालेली आहेत, तरी देखील पर्यटक येण्याचा ओघ आहे हा अजूनही कायम पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी।